होणारच नाही. ते तत्वाचा विरोध करणारे नाही आहेत, वैचारिक विरोध करणारे नाही आहेत. ते खुनशीपणानं शत्रुत्वानं वागणारे लोक आहेत. ते सगळं पाकिस्तानच तसलं आहे. हे लोकांचे संस्कार हे चीजच त्यांना माहीत नाही. संस्कार काय असतं, मानव धर्म काय, एखाद्याच्या जीव घ्यायचा नाही, त्यांना त्याची तळतळ वाईटपणा वाटणार नाही. मगरूर जात, त्याच्यामुळं त्यांचा खात्माच व्हायला पाहिजे. आणि काल रात्री जे केलं ते चांगला निर्णय केला की एक दाब निर्माण होईल भारताचा त्यांच्यावरती. इथून पुढं अटॅक केला की पुन्हा जशाला तसं उत्तर दिलं तर ते घाबरतील. नाही मग ती खोड खरंच यांनी मोदी साहेबांनी पुन्हा एकदा काय करायला पाहिजे, जे होईल ते होईल. हाही देश सोबत आहेत, सगळे आम्ही सोबत आहे त्यांच्या. ही एकदा नाही, हे संपवलंच पाहिजे. सगळे नायनाट करून टाकायचं त्यांचा, मुळासकट संपायला पाहिजे. ते आता वरवर कारवाई झाली, समजा आपले बांधव शहीद झाले, मारले विनाकारण त्यांनी हल्ला करून, तर हे मुळासकटच संपवायला पाहिजे. हे दहशतवादी ठेवले नाही पाहिजेत. ही दहशतवादी जेवढी जाते ना, ही पूर्ण मुळासकट संपून टाकले पाहिजे. एकदाच नायनाट करायचं. होणं गरजेचं होतं, बदला होणं गरजेचं होतं. शेवटी त्या कुटुंबाला तात्पुरता आनंद आहे, तात्पुरता. त्यांचा माणूस तर येणार नाही आहे एकदा गेलेला पुन्हा. पण खरी श्रद्धांजली त्या 28 ते 30 बांधवांवरती हल्ला करून त्यांना मारलं गेलं, खरी श्रद्धांजली ह्या दिवशी होईल. हे मुळात झाडासकट संपतील, त्यावेळेस खरी श्रद्धांजली होणार. आणि ती मोदी साहेबांनी केली पाहिजे. जात जेवढे ना त्यांचे तळ उद्ध्वस्त होऊ शकतात सगळे. त्यांच्या जिथपर्यंत बसलेत ते कोणच्या टेकड्यावर बेटावर कुंकड बसलेत, कोणत्या दऱ्याखोऱ्यात बसलेत. पाकिस्तानला वेडा आहे चौखून की काय, हे चौखून बी त्यांच्यावर हल्ले करून उद्ध्वस्त 100% करू शकतात. दहशतवादी जात शिल्लक नाही राहू शकत. आणि खरी श्रद्धांजली त्या दिवशी असणार आहे. हे आता हे तात्पुरता बदला घेतला, ठीक आहे. सगळ्यांना त्याबद्दल हल्ला केला तिकडं, त्याबद्दल आनंद आहे. त्यांचे मारलेत बी की नाहीत आता ते अधिकृत होईल माहीत नाही आपल्याला. पण हल्ला व्हायना केला, बॉम्ब का व्हायना तिकडे नेऊन टाकला, तर ही आनंदाची गोष्ट आहे. पण खरी श्रद्धांजली मुळासकट नायनाट झाल्यावर.